नमस्कार विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन आणि इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय हे समजून घेतलं. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, तर एक राशी जर वाढत असेल तर त्याबरोबर दुसरी राशी सुद्धा वाढते, किंवा एक राशी जर कमी होत असेल तर त्याबरोबर दुसरी राशी सुद्धा कमी होते. याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन असं म्हणतो. आणि त्यावरील आपण उदाहरणं पाहिली. 7.1 मधली काही उदाहरणं पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इनव्हर्स व्हेरिएशन पाहणार आहोत. इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय की एक राशीची किंमत जर वाढत असेल तर दुसऱ्या राशीची किंमत कमी होत जाते. त्याला इनव्हर्स व्हेरिएशन असं म्हणतात. आज आपण इनव्हर्स व्हेरिएशन आणि त्यावरील उदाहरणं सोडवणार आहोत. काल आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय ते पाहिलं. तर याच्यामध्ये समजा x ही राशी असेल आणि दुसरी y ही राशी आहे. ज्यावेळेस x या राशीची किंमत वाढत असेल त्यावेळेस आपोआपच y या राशीची सुद्धा किंमत वाढते. तर आपण असं म्हणतो की x आणि y यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आहे. x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. आणि ज्यावेळेस एक राशी दुसऱ्या राशी बरोबर समप्रमाणात बदलत असेल, म्हणजे या x आणि y मध्ये समचलन असेल, म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन असेल, तर त्यांचा भागाकार स्थिर असतो. x भागिले y बरोबर k असं आपण काल पाहिलं. आज आपल्याला इनव्हर्स व्हेरिएशन पाहायचं. इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय की आपल्याला x आणि y ह्या दोन राशी दिलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण x या राशीची किंमत वाढते त्यावेळेस जर y या राशीची किंमत कमी होत असेल तर यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे असं म्हणायचं. याच्यामध्ये x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y असं म्हणायचं, किंवा देअर इज इनव्हर्स व्हेरिएशन इन x अँड y असं म्हणायचं. म्हणजे हे लिहिताना आपण असं लिहितो, x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. दोन्हींमधला फरक समजून घ्या. इथं x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y आणि हिअर x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. ज्यावेळेस आपण इनव्हर्सली म्हणजे व्यस्त चलन म्हणतो त्यावेळेस आपल्याला y चा व्यस्त या ठिकाणी द्यायचा. जे समजा y ही संख्या असेल तर त्याची व्यस्त संख्या कुठली, तर 1/y. 5 ही संख्या असेल तर त्याची व्यस्त संख्या कुठली, तर 1/5. 3 ही संख्या असेल तर त्या 3 ची व्यस्त संख्या कोणती, तर 1/3. म्हणजे x आणि y याच्यामध्ये व्यस्त चलन आहे. x आणि y यांच्यामध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. हे कसं लिहिणार आपण, x इज हे प्रोपोर्शनचं चिन्ह किंवा ह्याला व्हेरिएशन साइन व्हेरिएशन असं म्हणतो, व्हेरिएशन साइन. आणि या ठिकाणी मात्र लिहिताना 1/y लिहायचं. इथं x समचलन y आणि इथं x व्यस्त चलन y. x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y आणि x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. जर दोन राशींमध्ये समचलन असेल म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शन असेल तर त्यांचा भागाकार स्थिर असतो, त्यांचं गुणोत्तर हे स्थिर असतं. आणि ज्यावेळेस दोन राशींमध्ये व्यस्त चलन असतं त्यावेळेस त्यांचा गुणाकार स्थिर असतो. हे उदाहरण सोडवण्यासाठी खूप महत्वाचंही आहे. दोन राशींमध्ये समचलन असेल तर त्यांचा भागाकार स्थिर असतो आणि दोन राशींमध्ये व्यस्त चलन असेल तर त्यांचा गुणाकार स्थिर असतो. आता ह्या x गुणिले y बरोबर k त्याला काय म्हणतो आपण, चलनाचे समीकरण. म्हणजेच इक्वेशन ऑफ व्हेरिएशन.
त्याला काय म्हणतो आपण एक्स गुणिले वाय बरोबर के, त्याला काय म्हणतो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि ह्या के ला काय म्हणतो आपण के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. अगोदर आपण पाहिलेलं आहे. ह्या के ला काय म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता आपण याच्यावरची उदाहरणं पाहू. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये आपल्याला पहिलं उदाहरण पाहायचं आहे. द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कम्प्लीट द टेबल. त्याच्यामध्ये काय दिले नंबर ऑफ वर्कर्स फर्स्ट रो मध्ये नंबर ऑफ वर्कर्स आहेत आणि सेकंड रो मध्ये नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट दिस वर्क. आता ह्याच्यामध्ये आपण असं जर पाहिलं तर या ठिकाणी दिवसा नंबर ऑफ वर्कर्स 30, नंबर ऑफ डेज 6, नंबर ऑफ वर्कर्स 20. म्हणजे इथं वर्करची संख्या आपण कमी केली तर लागणारे दिवस हे जास्त आहे. म्हणजे एक राशी जर कमी झाली तर दुसरी राशी काय होते वाढते, किंवा एक राशी जर वाढली तर दुसरी राशी कमी होते. म्हणजे याच्यामध्ये व्यस्त चलन आहे. तर या ठिकाणी नंबर ऑफ वर्कर्स यासाठी आपण अक्षर घेऊ n आणि नंबर ऑफ डेज याच्यासाठी आपण अक्षर घेऊ d. तर आपण पाहिलंय की जर यांच्यामध्ये जर व्यस्त चलन असेल इनडायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्यांचा गुणाकार स्थिर असतो. म्हणजे n आणि d यांच्यामध्ये व्यस्त चलन असेल, if n is inversely proportional to d then n into is constant. जर दोन राशींमध्ये जर व्यस्त चलन असेल तर त्यांचा गुणाकार स्थिर असतो. या ठिकाणी आपण किंमत ठेवू. n ची किंमत घेतली आपण 30 आणि d ची किंमत किती आहे 6. तर यांचा गुणाकार काय होईल 30 18 म्हणजे 180 180. या ठिकाणी आपल्याला k ची किंमत मिळणार आहे 180. दुसरे उदाहरण घेऊ आपण. n ची किंमत 20 आणि d ची किंमत आहे 9. 20 टाइम्स ऑफ 9 इज 180. या ठिकाणी सुद्धा k ची किंमत काय ते 180. म्हणजे k हा काय कॉन्स्टंट आहे, k ची किंमत बदलत नाही. म्हणजे आपल्याला हे जे पुढची 3 उदाहरणं आहेत हे 1 2 आणि 3 यांच्यामध्ये सुद्धा n आणि d ची यांचा गुणाकार किती आला पाहिजे 180 आला पाहिजे. यावरून तुम्हाला उत्तर लिहिता येईल. इथं आपण परत लिहू n into d is equal to k. n into d is equal to 180. k ची किंमत आपल्याला माहिती की k ची किंमत काय आली पाहिजे, n आणि d जरी बदलत राहिले तरी k मात्र 180 आला पाहिजे. त्यानुसार n ची किंमत आपल्याला माहित नाहीये. d ची किंमत आहे 12 into 180. n is equal to 180. हा 12 इकडे गुणिले तिकडे आल्यावर काय होतील भागिले होतील आणि n बरोबर 12 10 20 असे आणि 12 पंचे 60. म्हणजे या ठिकाणी तुम्ही भागाकार करून बघा इथे उत्तर येईल 15. 12 गुणिले 15 मिळणारे 180. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 15.
बघा 15 150 आणि 15 दुनी 30, 150 आणि 30 180. त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा काही न आता ह्यांचा गुणाकार किती आला पाहिजे, 180 आला पाहिजे. म्हणजे इथं आपण उत्तर येईल 18 किंवा याप्रमाणे तुम्ही काढू शकता. एक मी उदाहरण तुम्हाला सोडवून दाखवलंय, तुम्ही हे दुसरं याप्रमाणे सोडवा. 36 गुणिले 5 केलं तर 5 30, 5 त्रिक 15 आणि 3 8, या ठिकाणी 5. दुसरं उदाहरण, फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन and write equation of variation for every example given below. या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे के ची किंमत काढायची आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे के ची किंमत ठेवायची. म्हणजे आपल्याला एक्स ही पहिली राशी असेल आणि वाय ही दुसरी राशी असेल तर त्यांचा गुणाकार आपल्याला येतो के. तर या ठिकाणी के ची किंमत ठेवून उत्तर सांगायचं. पहिलं उदाहरण पाहू आपण. काय दिले आपल्याला, P इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू Q. आपल्याला माहिती आहे की जर दोन राशींमध्ये जर इनव्हर्स प्रोपोर्शन असेल तर त्यांचा गुणाकार स्थिर असतो. आणि यालाच काय म्हणायचं, क्रमांक 1 घेऊ याला आणि याला आपण आता यामध्ये P बरोबर P ची किंमत ठेवू आपण. P ची किंमत 15, P इज इक्वल टू 15. देन Q इज इक्वल टू 4. ज्यावेळेस P बरोबर 15 असेल त्यावेळेस Q बरोबर काय असतं, 4 असतं. तर ह्या ज्या किमती आहे ह्या समीकरण 1 मध्ये इक्वेशन 1 मध्ये ठेवू आपण. म्हणजे इथं 15 गुणिले 4 बरोबर के. या ठिकाणी आलं के बरोबर 15 चौक 60, के इज इक्वल टू 60. आणि ह्याला काय म्हणायचं, व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. के ची किंमत काढली आपण. फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, तर या ठिकाणी के ची किंमत काढली आपण. आता पुढे काय काढायला सांगितलं आपल्याला, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. परत आपण P इंटू Q बरोबर के घेऊ फ्रॉम इक्वेशन 1. हियर P इंटू Q इज इक्वल टू 60. आणि ह्याला काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. बघा P आणि Q यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. P व्यस्त चलन Q. जर दोन राशींमध्ये व्यस्त चलन असेल तर त्यांचा गुणाकार स्थिर असतो. P इंटू Q इज इक्वल टू K. आता ह्या किमती दिलेल्या आहेत, P बरोबर 15, Q बरोबर 4. तर P बरोबर 15 या ठिकाणी लिहिलं, Q बरोबर 4. हा 15 आणि 4 ह्या P आणि Q च्या किमती या ठिकाणी ठेवल्या बरोबर K. हा गुणाकार केला तर 15 चौक 60 येतो. म्हणून आपल्याला K ची किंमत आली 60. या ठिकाणी काय सांगितलं, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. देअरफॉर K इज इक्वल टू 60. K ची किंमत काय आली, 60 आहे. म्हणजे एक भाग आपण दाखवला. आता काय सांगितलंय, राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. परत आपण हे लिहिलं, P गुणिले Q बरोबर K. या ठिकाणी P आणि Q ची आहे तसंच लिहिलं आणि K ची किंमत ठेवली या ठिकाणी 60. ह्याला काय म्हणायचं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर याप्रमाणे तुम्ही 1 2 3 राहिलेली 3 उदाहरणं तुम्ही सोडवायचे. पुढचा भाग पाहू आपण. Write the following statement using symbol of variation. First, the wavelength of sound L and its frequency F are in inverse proportion.
कोणकोणत्या दोन राशी आहेत तर वेव्हलेंथ ऑफ साऊंड, त्यासाठी एल हे अक्षर वापरायचं आणि फ्रिक्वेन्सीसाठी एफ वापरायचं. मग आपण इथं लिहू एल आणि एफ यांच्यामध्ये काय इनव्हर्स व्हेरिएशन आहे. एल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, ज्यावेळेस इनव्हर्स प्रोपोर्शन असेल त्यावेळेस ही दुसरी राशी आहे ती छेदस्थानी लिहायची. एल इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एफ. हे झालं पहिलं. त्याप्रमाणे दुसरं लिहायचं आपल्याला. द इंटेन्सिटी ऑफ लाईट आय is inversely proportional to the square of distance d of the screen from the lamp. म्हणजे जे पडद्यावर पडणारी जी लाईट आहे ही पडद्यावर पडणाऱ्या लाईटची तीव्रता ही त्याच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ लाईट आय आणि कशाच्या व्यस्त प्रमाणामध्ये आहे तर अंतराचा वर्ग म्हणजे डी आणि त्याचा वर्ग आणि व्यस्त प्रमाणात आहे म्हणून हे काय लिहायचं छेदस्थानी. म्हणजे इथं आपण आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डी स्क्वेअर. नेक्स्ट आता हे एक उदाहरण सोडवायचं आहे. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय. हे एक्स इज एक्स चलनाचं चिन्ह एक छेद वर्गमुळात वाय हे वाचताना आपल्याला कसं वाचायचंय एक्स इज. आता इथं एक छेद ही संख्या आहे म्हणून याला काय म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. फक्त असं असतं तर काय म्हटलं असतं आपण एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट वाय. पण या ठिकाणी काय म्हणणार आपण एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय. तर सोडवायचं कसं पहा. एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय. एक्स व्यस्त चलन वर्गमुळात वाय. जर एक्स आणि वाय मध्ये जर एक इनव्हर्स प्रोपोर्शन असेल त्यांचा गुणाकार काय असतो स्थिर असतो. म्हणजे या ठिकाणी लिहिणार एक्स इंटू रूट वाय इज इक्वल टू के. ह्याला काय म्हणायचं इक्वेशन नंबर 1. आता काय काय माहिती दिलेली आहे. एक्स इज इक्वल टू 40. या ठिकाणी पहा एक्स इज इक्वल टू 40 देन वाय इज इक्वल टू 16. एक्स इज इक्वल टू 40 देन वाय इज इक्वल टू 16. ह्या किमती याच्यामध्ये ठेवायच्या. एक्स ची किंमत 40 इंटू रूट वाय ची किंमत 16 इज इक्वल टू के. त्याला सोपं रूप द्यायचं. सिम्प्लिफाय इट. 40 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 16 16चं वर्गमूळ ते काय येणार आहे 4 बरोबर के. देअरफॉर के इज इक्वल टू 160. याला काय म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. त्यानंतर हेच क्रमांक 1 चं परत समीकरण लिहायचं. एक्स गुणिले रूट वाय एक्स इंटू रूट वाय इज इक्वल टू के. तर एक्स इंटू रूट वाय इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ के इज 160 आणि याला काय म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मराठीमध्ये काय म्हणायचं चलनाचे समीकरण. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन चलनाचे समीकरण. आता या ठिकाणी एक्स ची किंमत पुढे दिले बाप. इफ एक्स इज इक्वल टू 10 फाइंड वाय. आता इथं एकाचीच किंमत दिलेली एक्स इज इक्वल टू 10 देन वाय इज इक्वल टू 1. वाय ची किंमत काढायची.
आता ह्याच्यामध्ये आपण किमती ठेवू. x ची किंमत आहे 10 गुणिले रूट y. y ची किंमत माहित नाही आहे तसंच ठेवलं, त्याला 160. आता हे 10 इकडे गुणिले तिकडे आल्यावर काय होतील, भागिले होतील, म्हणजे रूट y इज इक्वल टू 160 अपॉन 10. रूट y इज इक्वल टू 160 ला 10 ने भागलं तर उत्तर येईल 16. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड, दोन्ही बाजूचा वर्ग करू आपण. रूट y चा वर्ग बरोबर 16 चा वर्ग. रूट y चा म्हणजे इथं वर्गमुळात y चा वर्ग, वर्गमुळाचा वर्ग म्हणजे येणारे y आणि 16 चा वर्ग येणारे 256. या ठिकाणी आपल्याला y ची किंमत मिळाली. याप्रमाणे अभ्यास 7.2 मधील उदाहरणं सोडवायचे.